नमस्कार 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 मंडळी. उन्हाच्या तडाख्यात हास्याची कुल्फी घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, पुन्हा एकदा एका गहन विषयावर चर्चा करायला सज्ज झालेत आपले तज्ञ मार्गदर्शक आणि सुजाण प्रेक्षक. चला बघूया आज या चर्चेमधून काय विनोदी निष्कर्ष निघतोय ते. आणि या चर्चेसाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी जत्रेकरी. नमस्कार नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचं पाणी घेतो, त्यात या मान्यवरांना लिंबासारखं पिळतो आणि या प्रेक्षकांचा मीठ मसाला आणि माझा गोडवा मिसळला की झाला आपलं लिंबू सरबत तयार. काय इंट्रोडक्शन आहे हे? सर, तेच तेच ऐकून आमचे प्रेक्षक कंटाळतात ना, म्हणून मी वेगवेगळ्या उपमा रचत असते सर. नाही, खरंच चांगलं आहे, सृजनशील आहे हे. पण असं नका करू. काय होतंय, थेट प्रक्षेपण आहे आणि सगळ्यांसमोर तुम्ही ना पाहुण्यांना असं लिंबासारखं पिळताय, तर ते जरा अपमानास्पद वाटतंय मला, बाकी काही नाही. थँक्यू सर. पण सर, इथे ना तुमची ओळख जाणून घेण्यात कोणालाच इंटरेस्ट नाही सर. इथे सगळेजण माझ्या कवितेची वाट बघत असतात. येस, तर आजची माझी कविता आहे टाळा प्रदूषण. अरे वा, विषयाला धरून आहे. हो हो, म्हणजे काय तर ऐका हा. टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण. ऐकतोस ना रे भूषण? ए ए ए देऊ नको मला टशन, देऊ नको मला टशन, नाही तर लागेल तुला लूज मोशन. मग जावं लागेल पोलीस स्टेशन, जावं लागेल तुला पोलीस स्टेशन आणि मग मारून मारून लागल्यामुळे लावावं लागेल लोशन. अरे हो, असतं असतं, मला माहितीये, असतं बटाट्या वड्यामध्ये बेसन, असतं बटाट्या वड्यामध्ये बेसन, म्हणून मोबाईलवर येईल काय नोटिफिकेशन. टाळा प्रदूषण, टाळा प्रदूषण. वा वा वा. जबरदस्त. अंगावर रोमांस झाला माहितीये. रसिकाजी, तुम्ही बायकांमधल्या ना गोजर गुल्ले आहो. कोण? एक मिनिट, कोण? गोजर गुल्ल्या. हुश्शा, मोरे गप्प बसा. आधी काय म्हणतायत ते तरी कळू दे आधी. गोजर गुल्ल्या कोण आहेत? ते कविता लिहितात ना, दिले फेमस आहे ते. गुलजार. कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बोलताय? गोजर गुल्ला, गुलजार अत्यंत प्रतिभावान कवी आहेत ते. म्हणजे एखादा शब्द त्यांच्या मनात जरी आला ना तरी त्याला अर्थ प्राप्त होतो. इतक्या प्रतिभेचा कवी आहे तो गोजर गुल्ल्या. या शब्दावर तुम्हाला हुश्श करावं असं वाटलं काय? आणि काय जबरदस्त काय होतं? कविता होती का मला सांगा ही? हो सर, आवडली ना तुम्हाला? रात्रभर जागून केली सर मी. नका करू. काय होतंय, जागरण तुमचं होतं, गोंधळ कविता घालते. बरं, यात बोकड भाषेचं कापलं जातं आणि मटन कॉमेडीचं होतं. नाही, आम्हाला काय फक्त रस्स्याशी मतलब आहे का नाही. काय रस्का मॅडम? गप्प बसा हो मोरे, तुम्ही ना एक संधी सोडत नाही फ्लर्ट करायची. तुम्हाला माहितीये, घरातून निघताना मी पांढरा रस्सा असते, पण इकडे आल्यावर लाजून लाजून तांबडा रस्सा होते. काय सांगता बाई? काय माझ्या आयुष्यात ना सुकं मटण झालंय, त्याच्यात फक्त रस्सा असेल ना. हिडीस हिडीस प्रेमाची वजरी केली आहे जवळजवळ तुम्ही. इतकं हिडीस काय करताय तुम्ही? आय एम सो सॉरी. थेट प्रक्षेपण आहे असं मला सांगितलं होतं. आहे ना ते? आहे जरा. मग वागा तसं प्लीज. चर्चेला सुरुवातच होत नाहीये, चर्चा करायची आहे. का थांबलोय आपण? हो, लगेच सुरू करूया. काय का की हा काय ती ही पॉम नाही आलंय. कोण नाही आलंय?
म्हणजे ती नाईट ड्रायव्हर नसतो ती तोंड वाचून असा स्थिती नाही आला कोण आवाज. कोण त्यांचा फोन आला होता. तिथे एक प्रेक्षक असतात बरं, आमचे, पण ते म्हणाले की आज त्यांनी यायला जमणार नाहीये. मग मी म्हटलं प्रोग्राम कसा होणार, पण ते म्हणाले हे बरं आहे, सगळेजण गैरहजर असतात ते चालतं, मी आज एक दिवस नाही म्हणालो तो कसं काय. मग म्हटलं ठीक आहे, एवढीच वेळ आहे, अडचण आहे तर मग जा. पण ती खुर्ची रिकामी नाही राहणार आहे. आज तिकडे एक वेगळा प्रेक्षक येणार आहे, पण नेमकी त्याला वेळ दिली होती, अजून ते आले नाहीयेत. Shut up the silence! Hello, everyone. Hello, छोटा गुरिल्ला. Let me introduce myself. I am the Tarzan of love. I am the Tarzan of love. Shyam Zaka. Aka Big Daddy. सागा. ओ हे ते नवीन प्रेक्षक ते तुम्हीच आहात का? Are you the inventor of aeroplane? Why? Because you are right. माझ्या कॉमेडीला घोड्यावर बसवा. एक मिनिट पण बेबी डॉल. हा घोड्याचा आवाज नव्हता, हा गाढवाचा आवाज होता. हा साध्या गाढवाचा नाही, हा घोड्यावर बसलेल्या या गाढवाचा आवाज होता. घोड़े पर बैठने का हमें बहुत शौक है हसीना, लेकिन घोड़े पर बैठने के बाद बहुत कुदम कुदाई हो जाती है. बाय द वे, व्हाट इज द युअर नेम बेबी डॉल? मी या मी या कार्यक्रमाची होस्ट रसिका. 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 Can I call you Bank of Rasika? Because I have my interest in you. माझ्या कॉमेडीला घोड्यावर बसा. बापरे, आज काय खरं नाही. आज काही खरं नाही. बापरे, तुम्ही प्रेक्षक आहात ना, मग तिकडे बसा ना खुर्चीवर. माझ्या बसा बसा. तुमचं वाक्य होतं. I have my interest in you. आज काही खरं नाही माझं. ए वासाड्या, जास्त शहाणपणा करू नका. तर माझा अकाउंट आहे, तू आज आलाय आणि मारीन धरून. ये ज्यादा पका हुआ संतरा कौन है? चिचा. चिचा, तुम्हारी उम्र का लिहाज है, वरना तुम्हारे जैसे 4 संतरे रोज चूस के उनका जूस बनाकर पी लेता हूँ. Orange juice is the secret of my pinky ponky lips. Silly dolly. Yeah, you are naughty Dumbo. तुम्हारे होंठ काफी अकेले हैं, चलो उनका अकेलापन दूर करते हैं. बाळा जो जो रे, गम्मत केली रे. झालं, बसा आता. कार्यक्रमाला सुरुवात करूया. हे कुठलं चर्चासत्र आहे आज?
चर्चा नाही, 17 वेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. हे कुठलं चर्चा सत्र आहे? ये इंसानी शक्ल में कौन चूहा बैठा है? ये चुहा आहे ना ए. सॉरी हे 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 आमच्या कार्यक्रमाचे तज्ञ आहेत. हे पृथ्वी ठुसके. आयला म्हणजे प्रदूषणावर आता ठुसकी लेक्चर देणार होय. मला बोललो होतो मी, नका असं तुम्ही सांगू. सॉरी बहती हवा का झोंका. सॉरी चिडवायला लागतात ना. आता गेस्ट म्हणून माझी काय हे राहिली, आबरू राहिली, मला सांगा. असं माफ नका. करा. महत्वाची गोष्ट जी आहे ती थेट प्रक्षेपणात हा माणूस काय काय घोडा करून दाखवला या माणसाने, असं नका. त्याला सांगा ना प्लीज. आपण चर्चेला सुरुवात करूया. आपण सुरू करूया Yes. लगेचच आपल्या Yes. चर्चेला. टाळ्या. सर अत्यंत महत्व. येस सर, बोला. सर आता जो आपला विषय आहे त्याच्याबद्दल मला थोडस बोलायचं आहे. या प्लीज प्लीज बोला. पादऱ्या रोशनला घाला गोल्या, हनीसिंग खातोय पुरण पोल्या. काय हे काय आहे? पादऱ्या रोशनला घाला गोल्या, हनीसिंग खातोय पुरण पोल्या. हे हे असं लिहिलेलं आहे? असं लिहिले. प्रदूषणाला घाला आळा, पर्यावरणाची हानी टाळा. हो सर, हो सर 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 मला मला माहिती आहे. काय तुम्हाला लांबून दिसलं नसेल, हरकत नाही, पण तसंच लिहिलेलं आहे ते. हो नाही, त्यांना रिकन्फर्म का करताय? आम्हाला कळत नाहीये का आम्ही काय विषय घेतलाय? असं नका करू प्लीज. बसा सर. येस, थँक्यू. हरकत नाही. तर आपला आजचा विषय प्रदूषण हा एवढा विषय लक्षात घ्या. अत्यंत महत्वाचा, आजच्या घडीला अत्यंत महत्वाची गोष्ट आहे प्रदूषण. प्रदूषण म्हणजे पॉल्युशन. आता प्रदूषण होतं म्हणजे काय होतं? आपल्या आजूबाजूचा जो परिसर असतो, वातावरण जे असतं, त्यात काहीतरी दूषित घटक मिसळला जातो आणि सगळी हवा, पाणी सगळं प्रदूषित होतं. मुख्यत्वे प्रदूषणाचे 3 प्रकार आहेत: जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. आता हे सगळं आपण शाळेत शिकलेलो आहोत, पण आपल्याला ना कळत नाही नेमकं काय होतं. ते टाळण्यासाठी नेमकं आपण काय करायला हवं? आता मला जलप्रदूषण म्हणजे काय, तर वॉटर पोल्युशन, पाण्याचं प्रदूषण. आता हे कसं होतं, काय होतं? पाण्यात ना म्हणजे पाण्याचे जे स्रोत आहेत, म्हणजे आपण नदी म्हणूया किंवा तलाव म्हणूया, ह्याच्यात एखादा असा घटक मिक्स होतो असं जो पाणी दूषित करतो. त्याच्यामुळे ना आपण ते पाणी प्यायल्यानंतर किंवा पशु पक्षी यांनी ते पाणी प्यायल्यानंतर ना विकार होऊ शकतात, वेगवेगळे पोटाचे विकार आणि वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे ना हे पाण्याचं जे प्रदूषण आहे हे फार हानिकारक आहे आपल्या सर्व प्रजातींसाठी. तर ते झालं नाही पाहिजे. पाण्याचं प्रदूषण हे सगळ्यात जास्त प्लॅस्टिकमुळे होतं. सर प्लास्टिकमुळे पाण्याचं प्रदूषण होतं. सर मग पाणी प्लास्टिकच्या बॉटल मधनं का विकलं जातं? क्या बात आहे सिक्सर. जबरदस्त. नाही नाही, सिक्सर नाही आहे हा. लक्षात घ्या, गल्लत होती तुमची. प्लॅस्टिक मधल्या पाण्यामुळे प्रदूषण नाही होत, पाण्यामधल्या प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होतं. नाही ते नका करू. हे चालवा ना, हे चालवा ना. ते त्याच्यात कसं कळेल तुम्हाला काय होतं? आपण बॉटल्स वापरतो, रॅपर्स वापरतो, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरतो आणि त्या आपण काय ना वापर झाल्यानंतर फेकून देतो. त्या इथे तिथे कुठेतरी पडतात, मग त्या पाण्यात जातात आणि पाण्यात जाऊन त्या तिथेच राहतात. मुळात एक लक्षात घ्या, प्लॅस्टिक हा असा प्रकार आहे, अशी गोष्ट आहे जी कैक वर्ष त्याचं विघटन होत नाही. कैक म्हणजे शेकडो वर्ष वगैरे. त्यामुळे ते तिथेच राहतं आणि मग त्याचं विघटन होत नाही आणि पोल्युशन वाढायला लागतं, प्रदूषण वाढायला लागतं. त्यामुळे माझं असं आवाहन आहे लोकांना की प्लीज तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद करा. अरे बापरे, मग चपटी कशातून आणायची? काय काय चपटी कशातून आणायची? कारण मला चपटी जाम आवडते. लोकांना कळू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत मी घालून खिच्यात घालतो आणि आणतोय. मूर्ख आहात का तुम्ही? काय बोलताय? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? हा, हे किती चुकीचं आहे. तुम्ही दारू पिताय आणि त्याच्याबद्दल सांगताय अभिमानाने. नका पिऊ. मद्यपानामुळे तुमचं लिव्हर खराब होऊ शकतो, तुमचा जीव जाऊ शकतो. हो हो. पहिल्यांदा ऐकलं तुम्ही? आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं तुम्ही? कोणी सांगितलं नाही. बसा प्लीज प्लीज बसा प्लीज बसा. सर बसा. नाही नाही, मी बसतोच आहे, पण अगदी काय बोलताय केलं त्यांनी म्हणून बाकी. तर लक्षात घ्या की हे जे तुम्ही पिताय ते पिऊ नका आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा सुद्धा वापर करू नका. हेच लक्षात घ्या ना. पूर्वीच्या काळी काय व्हायचं? तुमची आई काय करायची मला सांगा? नाही, माझी आई प्यायचीच नाही ना. तू गप्प बस रे. हे माणसं तू गप्प बस. काय हे नाही, हे कनेक्टेड नाहीये का मेंदू आणि जीभ? कळत नाही आपण आता काय बोलणार आहोत. हे नाही होत आम्ही आता हे बोलणार, असं नाही होत कधीच.
नाही मग नका ना, थांबा ना. सर प्रेक्षक आहेत sir. अरे आहेत पण त्यांना माझी आई चपटी नाही पाहिजे असं कसं म्हणू शकतो हा माणूस? नाही म्हणू शकत की नाही. प्लास्टिकच्या पिशवीऐवजी आपण कापडी पिशवी वापरू शकतो. हा. Say no to plastic. Life is fantastic. सर सर हा, काय बोला. आपला जो विषय आहे ना त्याच्याबद्दल मला थोडस बोलायचं येस आहे. प्लीज बोला. प्लीज बोला. परदेशी हत्ती पाला पितृपक्षामध्ये हनीमून टाला. नाही. हे काय लिहिलंय? हे काय लिहिलेलं आहे? परदेशी हत्ती पाला पितृपक्षात हनीमून टाला. हे हनीमून टाळा जर तुमच्या आई वडिलांनी केलं असतं तर मला काय हे करायचं? काय लिहिलंय ते? प्रदूषणाला घाला आळा, पर्यावरणाची हानी टाळा. इतकं लिहिलंय, असं लिहिलंय की नाही? करू नका. नका ना हा टोन वापरू तुम्ही. असं सतत बोलता. हे तुम्ही हा जो एक स्वर तुमचा लागतोय हे तुम्हाला वाचल्यानंतर नाही कळत का? काय प्रॉब्लेम? उंचीचा आहे, कडेवर घेऊन एकदा मी वाचून दाखवू का मी तुम्हाला? ए कशावर खुश होतोयस? प्लीज ऐका प्लीज. मी फार पोट तिडकीने सर नाही ना, कळत नाहीये. हो, माफ. सोपा विषय पोट तिडकीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. प्रदूषण अत्यंत महत्वाची बाब आहे, समजून घ्या ना प्लीज. प्रदूषणाला घाला आळा, पर्यावरणाची हानी टाळा, एवढं प्रदूषण इतकं लक्षात घ्या. ठीक आहे. तर जलप्रदूषणानंतर आता आपण वळूयात वायू प्रदूषणाकडे. हा. लक्षात घ्या वायू प्रदूषण. आता हे का होतं? अनेक कारणं आहेत, पण मला वाटतं सामान्य आपण जी माणसं आहोत, ह्युमन्स, आपण याच्यात खूप मोठा हातभार लावत असतो. आपण सतत गाड्या वापरतो की नाही, स्कूटर, बस वगैरे 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 वगैरे. यातनं कार्बन डायऑक्साईड बाहेर येत असतो. बरोबर. आणि आपण काय करतो? आपण सतत गाड्या वापरतो. तर आपण असं नाही केलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? आपण आहे ना जितकं जमेल तितकं चाललं पाहिजे, हे की नाही? आता र हं? कसं करायचं मग आता? म्हणजे काय झालंय, पुढच्या महिन्यात जाणार आहे मी काश्मीरला बायकोला घेऊन. आता म्हणता गाडी घेऊन जा, मग चालत जायचं होय तिथपर्यंत. एवढं लांब मरायला का चालाल तुम्ही? मला सांगा. तिथे जा ना, तुम्ही गाडी घेऊन जा ना तिथे. तिथे जाऊ शकतोय. हा म्हणजे तेच मला सांगायचं ना तुम्हाला, की जर लांबचा प्रवास असेल तर तुम्ही गाडीने जा, जवळच्या जवळ असेल तर चालत जा. हा, मग ठीक आहे. सर हा काय? मला तुमची गाडी मिळेल काय? का? मला लांबचा प्रवास करायचा. मग माझी गाडी का हवी आहे? तुम्ही बोललात ना लांबचा प्रवास असेल तर गाडीने जा म्हणून विचारले. मग तुमच्या गाडीने जा ना. माझ्याकडे गाडी नाही आहे. मग मला का मागताय? आत्ताच बोला ना तुम्ही की गाडीने जा म्हणून विचार. ए बस रे, बस ना रे. ए नको रे, माझी चिडचिड होते. मी शपथ सांगतो. त्यांना सांगा शांत बसाल, त्यांना शांत बसायला सांगा. शांत. तर वायू प्रदूषणाचं मी जे सांगत होतो की लांबचे प्रवास तुम्हाला जर करायचे असतील काश्मीर वगैरे, तर तुम्ही जा ना, पण तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा, ट्रेन, बस, अशा गोष्टी वापरा ना. कारण त्याच्यामुळे काय होईल, सगळी माणसं एकाच व्हेकलमध्ये असतात, प्रदूषण कमी होतं, अनेक गाड्या निघत नाहीत. तेवढं आहे. पण जवळचे जे प्रवास असतात ना ते शक्यतो चालत. तिथे आपण काय करतो, पटकन गाडीवर बसलो आणि निघालो, असं नको. तिथे पण चालत चालत गेलं. नाही चालायचं म्हटलं तर मला चालायची लय हौस आहे का नाही? उत्तम हा. उत्तम. हे बघा, हे चांगलं उदाहरण आहे. चालतात. मी कसं आहे, रात्री जेवल्यानंतर आहे ना असं चालायला जातो. जेवल्यावर मला इडीची तलप येते, तर मी टपरीपर्यंत चालत जातो का नाही? हे बघा सर, परत तेच आहे. काय तुम्ही दोन गोष्टी एकत्र करताय. तुम्ही चालता ही चांगली बाब, पण त्याच्याच बरोबर तुम्ही बिडी मारता, बिडी ओढतात, ही वाईट गोष्ट आहे की नाही? असं नका करू. काय बघा, धूम्रपान आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही मरू शकता. कॅन्सर होतो ना एखाद्याला. धूम्रपान करणं अयोग्य, असं नाही. आणि धूम्रपान म्हणजे धूम्रपान म्हणजे इंग्लिशमध्ये स्मोकिंग. आणि भोजपुरीमध्ये कशाला मरायला हवंय भोजपुरीमध्ये? कशाला हवंय कशाला तुम्हाला? म्हणजे आपल्याला बऱ्याचशा भाषा अवगत पाहिजेत ना, म्हणून बाकी काय नाही. बिडी जलायले. बिडी जले हे राहील लक्षात. आता मध्ये बोलू नका. शांतपणे नीट व्यवस्थित कान उघडे ठेवू नका. धूम्रपान, धूम्र म्हणजे धूर आणि पान म्हणजे ग्रहण करणं, आत घेणं. ओय काय ऐका की. म्हणजे चौपाटीला मालिश करायला आलोय? म्हणजे मालिश करणार मी तुझी? मग बोला लावला आपलं. हे असं मान्यवर आहे ना मी आज, मग तसं बोलवा ना. सॉरी. हां ती तुम्ही काय म्हणला, पान म्हणजे आदगिनी. हां, पान म्हणजे आत घे. मग आता समजा जेवताना मी भात खातोय, तर मी भात पान करतोय. आणि जर समजा जर मी पानच खात असेल तर मग मी पान करतोय. शांत राहा मित्रा, तू जरा शांत राहा, जरा शांत राहा, सांगा की मग. जरा शांत राहा. मला बोलू दे प्रदूषणाविषयी. जरा शांत राहा मित्रा. मी सर मला एक विचारायचं होता. विचारा मोरे विचारा. हा म्हणजे एका छोट्या केसांच्या बाईकडे बघून
एका माणसाचं मन जर दूषित होत असेल आणि त्याचं पर्यावरण टॉप टू बॉटम हलत असेल, तर त्या मनुष्याने काय करायला पाहिजे? मोरे गप्प बसा ना, असं चार चौकात नका बोलू, मला लाजायला होतो. चर्चासत्रच आहे ना आज. हो. तुम्ही अँकर आहात, तुम्ही नका नासं करू. प्रेक्षक बावळट आहेत, तुम्ही नका नासं करू. नाही नाही. तुम्हाला एक कानमंत्र देतो, तो फक्त लक्षात ठेवा. RRR म्हणजे काय? RRR म्हणजे रिड्यूस, रियूज, रिसायकल. हा कानमंत्र प्लीज लक्षात ठेवा. रिड्यूस, रियूज, रिसायकल. रिसायकल म्हणजे हे करशील तर मी तुडवेन. रिड्यूस म्हणजे आपण अशा काही गोष्टी वापरत असतो आपल्या दैनंदिन जीवनात ज्याचा वापर केल्याने पर्यावरणाला हानी होऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टींचा वापर कमी करणं, रिड्यूस करणं. रियूज म्हणजे काय, तर काही गोष्टी ज्या दैनंदिन जीवनात वापरतो कारण त्याला पर्यायच नाहीये, त्या लागतात आपल्याला, तर त्या गोष्टी नव्याने विकत नाही घ्यायच्या, ज्या आहेत त्यांचाच वापर करत राहायचा, रियूज करत राहायचं. आणि तिसरं म्हणजे रिसायकल म्हणजे पुनर्निर्माण. काही असे घटक आहेत ज्यांचं विघटन होत नाही, मग काय करायचं, त्यांच्यावर काही प्रक्रिया करायच्या आणि त्याचा पुनर्निर्माण करायचा. म्हणजे टाकाऊपासून आपण टिकाऊ कसं करायचो तसं करायचं. हे लक्षात ठेवा. 3 महत्वाचे आर. कुठले 3 आर आहेत? रिया, रीटा, रिबेका. मर कुठल्या कार्यक्रमाला आलो आपण? चर्चासत्र. मग वागा ना तसं. वागा ना. त्यांना सांगा ना प्लीज. मला खूप चिडायला होत आहे. त्यांना प्लीज सांगा. सर. ते एकही गोष्ट नीट ऐकत नाहीयेत आणि वाटेल ते बोलतायत. सर, आपले ते मान्यवर प्रेक्षक आहेत, त्यांच्यावर असं चिडून नाही होणार. ते बावळट आहेत. कुणीही काहीही बोलायचं नाहीये. बाजूला करू नको. सर तुम्ही शांत आहात मागपासून. तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा. हा, टाळा. तोंडाला लाव. जरा सेन्सिबल वाटला होतास मला लांबनं. तोंड उघडल्यावर असा आहेस तू. टाळा असं म्हणशील. सर जेन्युइन प्रश्न आहे. मग दाखव ना तसा. जेन्युनिटी दाखव ना मला. आता बाबा दाखव. विचारा. तुम्ही कचऱ्याविषयी काही बोललात नाही तर त्याच्यावर प्रश्न आहे माझा. हां तसा असेल तरच मला सांग. त्याच्या निगडीत असेल तर विचारू का? येस प्लीज. सर ऍक्च्युली काय, आमची कचऱ्यावाली मला नाही म्हणाली, तर तिला इम्प्रेस करायला मी काय केलं पाहिजे सर? तुला काहीच वाटत नाही हे प्रश्न विचारताना? तुला एक बिचारी कष्टकरी कचरा वेचणारी बाई, तिला इम्प्रेस कसं करायचं ह्याच्यात जास्त आता तुला इंटरेस्ट आहे? मूर्ख आहेस का तू? बावळट आहेस का तू? युजलेस. कार्यक्रम काय बोलताय का? मूर्ख आहात तुम्ही. जगात खूप प्रदूषण झालं ना तर पहिले 6 लोक तुम्ही असले पाहिजे. मला मारा असे. तुम्ही 5 आणि तू बावळट 1. तुम्ही 6 जणांनी कार्बन डायऑक्साईड घेतला पाहिजे, ऑक्सिजन सोडला पाहिजे, ह्या लेवलला मेलं पाहिजे तुम्ही. इतके मूर्ख आहात तुम्ही. बावळट. सर खूप चिडताय सर तुम्ही. नाही करायचंय मला कार्यक्रम. सर काय सर काय झालंय म्हणा, तो विषय आजचा जरा कळलाय नाही म्हणून मला बोलायचं. आता कळलं तुला? मी इतकं चिडलं कळला मला. बोल विचारा. काय कळला विषय तुम्हाला? भरत भूषणचा सुजलाय डोला, परवीन भाभीला बाम चोला. काय विषय आहे आजचा आपला? भरत भूषणचा सुजलाय डोला, परवीन भाभीला बाम चोला. ये तुला दाखवतो. कहर केला था तुम्ही सगळ्यांनी. खूप हसवलं. भारी परफॉर्मन्स. हास्यरसिक. प्रदूषणाला आळा घालू शकतो पण भेटीला नाही घालू शकतो.
वा 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 वा, बहारदार, म्हणजे क्या बात आहे, कमाल. मला 2 गोष्टी फार प्रकर्षाने नमूद कराव्याशा वाटतात. एक की पम्याची उणीव जाणवली, म्हणजे पम्यात प्रथमेशनी ते कॅरेक्टर इतकं रुजवलेलं आहे की त्याची आठवण येत होती सतत, हे त्याचं क्रेडिट. पण श्याम्या तू आल्यानंतर प्रथमेशची आठवण एकदाही आली नाही, हे तुझं क्रेडिट. आणि प्रथमेश नसताना तिथे इतकं इंटरेस्टिंग कॅरेक्टर आणावं आणि एक विस्मृतीत गेलेलं पण इंटरेस्टिंग कॅरेक्टरच इथे आणावं, हे सुचल्याबद्दल गोस्वामींना सलाम आहे. सही आहे. बहारदार, म्हणजे गेम चेंजर ठरलं कॅरेक्टर हे तुझं आज श्याम्या. आणि इतकं डॉमिनेटिंग कॅरेक्टर आल्यानंतर सुद्धा आपल्या ओरिजिनल सिरीजचा इम्पॅक्ट कुठेही कमी झाला नाही, याबद्दल तुमच्या सगळ्यांचं कौतुक. अप्रतिम. पृथ्वी, रस्सा, बाम, अरुण तुझं काय करायचं यार, सिरियसली. वा वा वा. सावत्या, तुफान, बने क्लास, मोरे जबरदस्त. तुला गुलाबी शर्टात बघितलं की माझ्या अंगावर पण रोमांस येतो. बहारदार, फार मजा आली. सही. सुसाट परफॉर्मन्स होता. अत्यंत महत्वाचा विषय आणि तो इतक्या खतरनाक पद्धतीने मांडू शकतो आपण, ह्याची म्हणजे तुम्ही आम्हाला नेहमी सरप्राईज करता की सिरीज काय असते माहीत असतं, पण त्याच्यात काय होणार आहे हे त्याच मोमेंटला कळतं आणि ती त्याची ब्युटी आहे असं मला वाटतं. आम्ही तुमच्या सगळ्यांबद्दल नेहमी बोलतो. मला आज एका व्यक्तीबद्दल आवर्जून बोलायचे, ते म्हणजे सोगार डॅडा. श्याम दादा, आय एम नॉट किडिंग, मला या कॅरेक्टरची मध्ये मध्ये आठवण येते घरी असताना. मला इतकं हे कॅरेक्टर आवडतं कारण तुम्ही हे इतकं सुंदर वठवता. आज म्हणजे यू किल्ड इट टुडे. आज तुम्ही असे वीज, पाऊस, वादळ सगळं एकत्र घेऊन आलात आणि मजा आणलीत, बहार आणलीत, फार मजा आली. गॉड ब्लेस यू. वा 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 वा.